हॅलो. सर्वांना नमो बुद्धाय आणि जय भीम. तमाम बौद्ध उपासक उपासिका अनुयायी वर्ग भीमसैनिक सर्वांना असे जाहीर आव्हान करण्यात येत आहे की येणाऱ्या 23 सप्टेंबर रोजी संकल्प भूमी भीम संकल्प दिवस म्हणून 23 सप्टेंबर हा दिवस, हा ऐतिहासिक दिवस, हा संपूर्ण भारतामध्ये हा ऐतिहासिक दिवस म्हणून 23 सप्टेंबर दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. हीच ती तारीख आहे. 23 सप्टेंबर या दिवसाला म्हणजे 23 सप्टेंबर 1917 ला बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी उच्च शिक्षण घेऊन आल्याच्या नंतर वडोदरा येथील श्रीमंत महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या शिष्यवृत्तीच्या मदतीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षणासाठी बाहेर देशात गेल्याच्या नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर बनून आल्याच्या नंतर त्यांनी सयाजी राजांच्या ऋणातून मुक्त होण्याकरिता गुजरात मधील बडौदा, त्यावेळेचे बडौदा, आजचे बडोदरा किंवा वडोदरा या ठिकाणी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी नोकरी पत्करली होती आणि बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 23 म्हणजे त्या बडौदा किंवा वडोदरा या ठिकाणी केवळ 11 दिवस त्या ठिकाणी त्यांनी 1.5 रुपये किरायानं त्या ठिकाणी वास्तव्य केलं होतं. त्या संपूर्ण बडोदा नगरामध्ये त्यांना किरायानं रूम सुद्धा मिळत नव्हती. हे त्यांनी वेटिंग फॉर ए विजा या आपल्या छोट्याशा ग्रंथामध्ये बाबासाहेबांनी तो बडोद्याचा अनुभव, प्रसंग, तो संघर्ष रेखाटलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर केवळ त्या ठिकाणी 11 दिवस त्यांनी वास्तव्य केलेलं होतं. कुठलाही हिंदू मनुवादी ब्राह्मण बाबासाहेबांना किरायाने रूम द्यायला तयार झालेला नव्हता. कुठलाही ख्रिश्चन बांधव असेल, कुठलाही मुस्लिम बांधव असेल, तोही सुद्धा किरायाने रूम द्यायला तयार झाला नव्हता. अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या बडोद्याला सोराबजी दोराबजी असं पारशी नाव लावून त्यांनी त्या धर्मशाळेमध्ये महिन्याचे 1.5 रुपया भाडे कबुली करून त्या ठिकाणी त्यांनी वास्तव्य केलं. आणि बाबासाहेब असं म्हणतात की भारतामध्ये केवळ हिंदू धर्मामध्येच जात नाही, तर हा जातीयतेचा रोग भारतामध्ये इतरही धर्माला त्याची लागण संसर्ग झालेला आहे. परंतु हा जातीयतेचा संसर्ग, हा जातीचा रोग इतर मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शिखांमध्ये, जैनांमध्ये सुद्धा तो आहे. परंतु हा जो रोग आहे हा हिंदू ब्राह्मणी धर्माकडूनच त्यांना त्यांची लागण झालेली आहे. आणि हा प्रसंग बाबासाहेबांना अनुभवावयास आला होता बडोद्याला. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो कटू प्रसंग त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या जो त्या पारशी व्यक्तीला माहीत झाल्याच्या नंतर ती सर्व लोक बाबासाहेबांवर जीव घेणा हल्ला करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि त्यावेळी बाबासाहेबांची संपूर्ण ग्रंथ संपदा, संपूर्ण पुस्तके आणि संपूर्ण बाबासाहेबांचे जे काही साहित्य होतं ते रस्त्यावर त्याच वेळी रात्रीला फेकून देतात. बाबासाहेब केवळ रात्रीची मोहल्लत मागतात, परंतु ते पारसी लोक मात्र ऐकायला तयार होत नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बडोदा किंवा वडोदऱ्याच्या त्या सयाजी गार्डन मध्ये
त्या सयाजी गार्डन मध्ये विश्वमित्रा नावाची नदी आहे. त्या सयाजी गार्डन बडोद्याच्या विश्वमित्रा नदीच्या काठी एक वडवृक्षाचं झाड, ज्याला पाली धम्म लिपीमध्ये निग्रोध म्हणतात, ज्या निग्रोध वृक्षाखाली सुजाता मातेनं सिद्धार्थ बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाला खीरदान केली होती. ज्या वड वृक्षाखाली निग्रोध वृक्षाखाली महाकाश्यप भंतेजींची प्रवज्या उपसंपदा झाली होती. आणि ज्या कपिल वस्तूच्या निग्रोध वनामध्ये, जे कपिल वस्तूचं निग्रोध वन, जे स्वतः राजा शुद्धधनाने बुद्धाला भिक्खू संघाला वर्षावासासाठी दान केलं होतं, कपिल वस्तूचं निग्रोध वन, निग्रोध म्हणजे वडांच्या झाडांचं वन. तर या वडांच्या झाडाखाली म्हणजे बडोद्याच्या त्या सयाजी गार्डन मध्ये विश्वमित्रा नदीच्या काठी असलेल्या त्या वडाच्या निग्रोधाच्या झाडाखाली बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी असा विचार केला की माझ्या अंगावर टाय आहे, कोट आहे, बूट आहे, उच्च शिक्षा आहे, शिक्षण माझ्याकडे आहे, एवढ्या डिग्र्या मी प्राप्त केलेल्या आहे, एवढं शिक्षण असून माझ्याच देशामध्ये, माझ्याच मातृभूमीमध्ये माझा अपमान आहे. उपासक उपासिकांनो, आपण एक गोष्ट ऐकली असेल किंवा आपल्याला माहिती असेल की गांधीजी जेव्हा आफ्रिकेमध्ये जात असतात, तर काही जे गोरे लोक आहे त्यांना रेल्वेमधून त्यांचं साहित्य फेकतात आणि त्यांना धक्का देतात, ते काळे वर्णाचे म्हणून. म्हणजे गांधीजींना आफ्रिकेसारख्या देशामध्ये जे निग्रो काळा वर्णभेद म्हणून त्यांना जे अपमान भोगावं लागतं, त्यांचं साहित्य आणि रेल्वेमधून त्यांना ढकलावण्यात येतं, ही गोष्ट आपल्याला इतिहासात वारंवार शिकवल्या गेली. परंतु बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब युगंधर, ज्यांचा मात्र भारतामध्ये, त्यांच्याच देशामध्ये एवढा क्रूरपणे छळ आणि अपमान करण्यात आला, जो टाय कोट बूट घातलेला माणूस, जो अमेरिकेतल्या कोलंबिया युनिव्हर्सिटीनं त्यांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणून गौरव करण्यात यावा. ज्या बोधिसत्व महामानवाचे जगामध्ये सर्वात जास्त पुतळे आहे, ज्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जगामध्ये सर्वात मोठी जयंती होते, त्या बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांच्याच मातृभूमीमध्ये, या भारत देशामध्ये बडोद्याला झाला. आणि बाबासाहेबांनी त्यावेळी बाबासाहेबांचं ते साहित्य फेकून देण्यात आलं होतं रात्रीच्या वेळेला. आणि त्यावेळी बोधिसत्व बाबासाहेब त्या सयाजी गार्डन मध्ये काही क्षणाकरिता रेल्वेची वाट पाहत बसलेले होते. त्यांच्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्या बडोद्याच्या ठिकाणी बाबासाहेब ज्या ऑफिस मध्ये बसायचे, त्या ऑफिस मध्ये तिचा 3 टकियावाला चपराशी बाबासाहेबांकडे भिरकावून दुरूनच फाईल्स फेकायचा, सोबतच त्यांना दुरून पाणी द्यायचा. आणि सोबतच बाबासाहेब त्या बडोद्याच्या ऑफिस मधून बाहेर पडले तर त्या ऑफिसला गोमूत्र शिंपडून, त्या गायीचं गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करण्याचं काम ते लोक करत होते. दुसरी गोष्ट, बाबासाहेब ज्या खुर्चीवर टेबलवर बसायचे, त्या टेबलवर सुद्धा गोमूत्र शिंपडल्या जायचं किंवा ते पाण्यानं धुतल्या जात होतं. एवढा क्रूर अपमान बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बघितला. आणि बाबासाहेबांनी हे जातीयतेचे चटके आहे म्हणून बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 ला 22 प्रतिज्ञामध्ये जे सांगितलं आहे की आज माझा नवा जन्म होत आहे. 15 ऑक्टोबर 1956 ला धम्म दीक्षेच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी जे भाषण केलं, ऐतिहासिक भाषण, बुद्ध धम्माची दीक्षा घेतल्याच्या नंतर 15 ऑक्टोबरला जे ऐतिहासिक भाषण बाबासाहेबांनी केलं, त्या भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात, मी नरकातून बाहेर पडलो. हा नरक कोणता होता तर ज्या नरक यातना, स्वर्ग नरक ह्या संकल्पना आपण मानत नाही, परंतु बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये उल्लेख केला की मी नरकातून बाहेर पडलो. आणि म्हणून हा नरक जर कोणता असेल आणि ह्या नरक यातना जर कोणत्या असेल, या नरक यातना बाबासाहेबांनी भोगलेल्या होत्या. आणि तो प्रसंग दौलताबादच्या किल्ल्याचा आलेला प्रसंग, चाळीसगावचा प्रसंग असेल किंवा गोरेगाव रेल्वे स्टेशनचा प्रसंग असेल आणि या बडोद्याचा प्रसंग असेल, हा
ह्या नरक यातना, लहानपणापासूनच्या ज्या नरक यातना, जातीयतेचे चटके, ज्या म्हशीचे, गायीचे, बैलाचे केस काढल्या जात होते, पण अस्पृश्य समजल्यामुळे लाडक्या भिवाचे केस काढून दिल्या जात नव्हते, एवढं पशुपेक्षाही हीन समजल्या जात होतं. ज्या पशु पक्ष्यांना महाडच्या त्या चौदार तळ्यावर पाणी पिण्याचा अधिकार होता, परंतु मनुष्य असून त्यांना पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. बाबासाहेबांची कटिंग करून द्यायला, केस काढायला सुद्धा कोणी न्हावी तयार होत नव्हता. त्यावेळी त्यांच्या आत्या तुळसा आणि मंजुळा लहान भिवाचे केस काढून द्यायचे. तर ह्या नरक यातना भिवाने बोधिसत्व होतपर्यंत ह्या भोगलेल्या होत्या. आणि ह्या नरक यातना भोगल्यामुळेच बाबासाहेबांनी 15 ऑक्टोबरच्या भाषणामध्ये मी नरकातून बाहेर पडलो, आणि ह्या नरक म्हणजेच ह्या हिंदू धर्माच्या, या ब्राह्मणी मनुवादी धर्मांच्या ह्या नरक यातना बाबासाहेबांना बडोद्याला सुद्धा अनुभवायस मिळाल्या, आणि ते त्यांनी वेटिंग फॉर ए विजा या ग्रंथामध्ये नोंद केलेली आहे. बाबासाहेबांचं साहित्य संपूर्ण रात्रीच्या वेळी फेकल्याच्या नंतर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हा बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाभिमानाचा पुतळा बाबासाहेब त्या सयाजी गार्डन मध्ये तिथे असलेल्या छोट्याशा विश्वमित्रा नदीच्या काठी त्या वडाच्या झाडाखाली निरोध वृक्षाखाली ज्या ठिकाणी बसले, बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर आपल्या समाजाचं, अस्पृश्य बांधवांचं चित्र डोळ्यासमोर तरळलं. डॉक्टर बाबासाहेबांना असं वाटलं की मी एवढा उच्च शिक्षित झालेला, परदेशातून शिक्षण घेऊन आलो, टाय कोट बूट घातलेला माणूस, माझ्यावर जर अशी वेळ असेल, मला ह्या यातना भोगाव्या लागत असेल, तर माझा जो समाज खेड्यापाड्यामध्ये जगत आहे, हीन दीन समाज, त्यांच्यावर किती अन्याय अत्याचार, त्यांना किती हाल अपेष्टा सहन कराव्या लागत असेल. आपल्या समाजाचं, अस्पृश्य समाजाचं चित्र बाबासाहेबांच्या डोळ्यासमोर आलं, आणि त्या वडाच्या झाडाखाली बाबासाहेब ढसा रडले. माऊल्यांनो, बाबासाहेब त्या झाडांच्या खाली ढसा रडले, केवळ रडतच राहिले नाही. बाबासाहेबांनी ज्याप्रमाणे बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने निरंजना नदीच्या काठी त्या पिंपळ बोधिवृक्षाखाली जे अधिष्ठान संकल्प केलेला होता की जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होत नाही, माझ्या शरीरातलं रक्त आटून गेलं तरी चालेल, सर्व स्नायू आतडे सुकून गेली तरी चालेल, जोपर्यंत मला सम्यक संबोधी प्राप्त होणार नाही, तोपर्यंत मी हे वज्रासन, हे अधिष्ठान, हे मी सोडणार नाही. तर त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे निरंजना नदीच्या काठी बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाने संकल्प केला आणि तो संकल्प पूर्ण केला, त्याचप्रमाणे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना काही आम्ही म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यासाठी आधुनिक बुद्धच आहे, तर या आधुनिक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बडोद्याच्या सयाजी गार्डन मधील त्या वडाच्या निग्रोध वृक्षाखाली संकल्प केला. बाबासाहेब नक्कीच रडले, परंतु ते रडतच बसले नाही, त्यांनी संकल्प केला, अश्रू पुसले. बाबासाहेबांच्या आजूबाजूला कोणीच नाही. रात्रभर बाबासाहेब त्या वडाच्या झाडाखाली त्यांनी थांबले आणि रडल्याच्या नंतर केवळ रडतच बसले नाही, त्यांनी संकल्प केला, जर मी माझ्या समाजाला अंधारातून उजेडात बाहेर काढणार नाही, या गुलामीतून त्यांना बाहेर काढणार नाही, हे जर मी माझ्या आयुष्यात करू शकलो नाही, तर मी स्वतःला विजेच्या खांब्याला बांधून स्वतःला संपून टाकेल, किंवा बंदुकीच्या गोळ्याने स्वतःला संपवून टाकेल, असा बाबासाहेबांनी, मी जर हे करू शकलो नाही. परंतु बाबासाहेबांनी तो संकल्प 23 सप्टेंबर रोजी जो संकल्प बाबासाहेबांनी बडोद्याला विश्वमित्रा नदीच्या काठी केलेला होता, सयाजी गार्डन मध्ये बाबासाहेबांनी जो संकल्प केला, तो संकल्प बाबासाहेबांनी पूर्ण केला. तो संकल्पच जर बडोद्याला बाबासाहेबांनी केला नसता त्यावेळी, तर आज आपल्याला हे सोनेरी दिवस आले नसते. आपल्या हे अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण ह्या पाचही गरजा त्या संकल्पामुळे बाबासाहेबांनी त्या बडोद्याच्या त्या झाडाखाली असं एक संविधान लिहिण्याचा संकल्पही पूर्ण केला की जे सर्व माणसाला समानतेची वागणूक देईल. या भारताला सम्राट अशोकासारखा अखंड जम्बूद्वीप भारत निर्माण करायचा होता.
आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिण्याचा संकल्प सुद्धा त्याच वडाच्या झाडाखाली, त्याच बडोद्याला त्या ठिकाणी बाबासाहेबांनी केलेला होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. बाबासाहेबांनी जो संकल्प केला तो संकल्प पूर्ण केला. ज्याप्रमाणे बुद्धाने त्या पिंपळ बोधिवृक्षाखाली संकल्प केला तो संकल्प पूर्ण केला निरंजना नदीच्या काठी, त्याचप्रमाणे विश्वामित्रा नदीच्या काठी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केला आणि तो पूर्ण केला. हा संकल्प दिवस म्हणून 23 सप्टेंबर हा संकल्प दिवस म्हणून, भीम संकल्प दिवस म्हणून दरवर्षी लाखोंच्या जनसंख्येने त्या गुजरातला बडोद्याला सयाजी गार्डन मध्ये त्या रेल्वे स्टेशन पासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर त्या ठिकाणी 23 सप्टेंबर हा भीम संकल्प दिवस संकल्प भूमी बडोदा या ठिकाणी साजरा करण्यात येत असतो. 2007 मध्ये कमी संख्येने लोक त्या ठिकाणी जात होते. आज त्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने जनसागर उसळतो. भीमा कोरेगाव डॉक्टर बाबासाहेब बोलले की दरवर्षी कुठेही असा, पण दरवर्षी 1 जानेवारीला भीमा कोरेगावाला असा, देहू रोडला असा. आपले हे स्फूर्ती स्थान, ऊर्जा स्थान आहे. म्हणून ज्याप्रमाणे दीक्षाभूमी आहे, ज्याप्रमाणे शौर्यभूमी भीमा कोरेगाव आहे, ज्याप्रमाणे भीम जन्मभूमी आहे, ज्याप्रमाणे नागपूर दीक्षाभूमी आहे, ज्याप्रमाणे चैत्यभूमी आहे किंवा आपले 4 धम्म या सहलीचे ठिकाण आहे, ज्याप्रमाणे तर त्याचप्रमाणे हे संकल्प भूमी बडोदा हे ठिकाण आहे. आपण 23 सप्टेंबरला त्या संकल्प भूमी बडोद्याला आपण त्या ठिकाणी यायचं आहे. यावर्षी पहिल्यांदाच या म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कीर्तिमान असलेले भंतेजी आदरणीय पूजनीय धुतांगधारी म्हणून आदरणीय पूजनीय भदंत ज्ञान ज्योतीजी महातेरो ताडोबा जंगल अभयारण्य संघारामगिरी जिल्हा चंद्रपूर येथून आदरणीय पूजनीय भदंत ज्ञान ज्योतीजी महातेरो आणि त्यांचा भिक्खू संघ सोबतच या कार्यक्रमाचं नियोजन म्हणून पूज्य भदंत डॉक्टर धम्मचेती भंतेजी यांच्या मार्गदर्शनामध्ये, भंतेजींच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदाच आदरणीय पूजनीय भंतेजी ज्ञान ज्योतीजी यांची महापरित्राण पाठ ज्या वडाच्या झाडाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संकल्प केला होता, त्याच वडाच्या झाडाखाली आदरणीय पूजनीय भदंत ज्ञान ज्योतीजी महातेरो आणि त्यांचा संपूर्ण भिक्खू संघ, अनागारिका संघ, बौद्ध उपासक उपासिका संघ मोठ्या लाखोंच्या संख्येने या नाग विदर्भातून महाराष्ट्रातून जनसागर 23 सप्टेंबरला त्या भीम संकल्प या दिवसाला त्या संकल्प भूमी बडोद्याला त्या ठिकाणी ते जाणार आहेत. आणि पहिल्यांदाच त्याच वडाच्या झाडाखाली, ज्या वडाच्या झाडाखाली बोधिसत्व बाबासाहेबांचा भूमिस्पर्श झाला, अशा पवित्र त्या झाडाखाली, त्या निग्रोध वृक्षाखाली भदंत ज्ञानज्योतीजी महातेरो यांच्या मंगलवाणीतून महापरित्त पाठ भगवान बुद्धांच्या सुत्तांचं त्या ठिकाणी पठण होणार आहे. त्यांच्या मंगल मधुर आवाजातून सोबतच भिक्खू संघ सुद्धा त्यांना सहाय्य करणार आहे. मोठ्या संख्येने पूर्ण या नाग विदर्भातून, संपूर्ण महाराष्ट्रातून हा भिक्खू संघ त्या ठिकाणी आगेकूच करणार आहे. आमच्या नाग विदर्भातून, या महाराष्ट्रातून संपूर्ण भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दलाचे सैनिक आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये संकल्पभूमी, वडाचे झाड सयाजी गार्डन संकल्पभूमी, तर महाराजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांचा राजवाडा म्हणजे ऐतिहासिक लक्ष्मी विलास राजवाडा, त्या सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या लक्ष्मी विलास राजवाडा महालापर्यंत अर्धा किलोमीटर पर्यंत संकल्पभूमी बडोदा ते लक्ष्मी विलास पॅलेस सयाजीराव गायकवाड यांचा राजवाडा इथपर्यंत आदरणीय पूजनीय भदंत ज्ञान ज्योतीजी महातेरो आणि संपूर्ण नाग विदर्भातील, महाराष्ट्रातील हा भिक्खू आणि भिक्खुणींचा संघ, अनागारिका उपासक उपासिकांचा संघ हातामध्ये धम्मध्वज घेऊन, पांढरे वस्त्र परिधान करून त्या ठिकाणी संकल्पभूमी सयाजी गार्डन त्या वडाच्या झाडापासून तर त्या लक्ष्मी विलास सयाजीराव गायकवाड यांच्या राजमहालापर्यंत धम्म रॅलीचं आयोजन आणि धम्म रॅली भव्य शोभायात्रा सुद्धा त्या ठिकाणी निघणार आहे.
आपल्याला लक्षात आणून देतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते 11 दिवसाचे अनुभव, त्या 11 ते 11 दिवस या विषयावर, बडोद्याचा प्रसंग, वेटिंग फॉर ए विजा ते 11 दिवस या बडोद्याच्या प्रसंगावर आदरणीय पूजनीय भदंत ज्ञानज्योतीजी महातेरो आणि स्वतः मी सुद्धा ते बडोद्याचे ते 11 दिवस या संदर्भातला इतिहास सुद्धा, धम्मदेसना सुद्धा त्या ठिकाणी होणार आहे. आपल्याला माहिती म्हणून सांगतो की गुजरातमध्ये तथागत सम्यक संबुद्धांच्या 2 ठिकाणी शारीरिक धातू अस्थि रॅलेक्स प्राप्त झालेले आहे आणि त्या गुजरात मधल्या बोरिया या ठिकाणी प्राप्त झालेल्या तथागतांच्या अस्थि ज्या सध्या जुनागड गिरनारच्या संग्रहालयामध्ये आहे आणि सम्राट अशोकांनी बांधलेल्या 84,000 महास्तूपापैकीचा एक महास्तूप जो श्यामलाजी या ठिकाणी, तारंगा या ठिकाणी गुजरात मधील देवनी मोरी या ठिकाणी बुद्धाच्या जो अस्थि कलश, अस्थि करंडा प्राप्त झालेला आहे, बुद्धांच्या अस्थि धातू सुद्धा त्या बडोद्याच्या संकल्पभूमी सयाजी युनिव्हर्सिटी विद्यापीठामध्ये तथागतांच्या अस्थित सुद्धा त्या ठिकाणी आहे. त्या अस्थींचं सुद्धा आपल्याला बुद्धांच्या शारीरिक धातू अस्थि रॅलेक्सचं अस्थि दर्शन सुद्धा बडोद्याच्या संकल्पभूमीला होणार आहे, देवणी मोरी. त्या ठिकाणून 19 किलोमीटर अंतरावर वर्ल्ड हेरिटेज म्हणून, जागतिक विश्व धरोहर म्हणून प्राचीन बौद्ध अवशेष आणि वास्तुकलेचा, शिल्पकलेचा प्रभाव असलेली आणि भारतातील वर्ल्ड हेरिटेज म्हणून पावागड चंपानेर हे बडोद्यापासून 19 किलोमीटर अंतरावर असलेलं प्राचीन बौद्ध पुरातात्विक नगर, ज्या ठिकाणी ज्या मस्जिदी आहे त्या मस्जिदीवर, प्राचीन मस्जिदी, शिल्पकलेचा अत्युच्च आविष्कार, जरी त्या मुस्लिम मस्जिदी जरी असेल तरी त्या पूर्ण मुस्लिम मस्जिदींवर, पावागड चंपानेरच्या पूर्ण मुस्लिम मस्जिदींवर बौद्ध शिल्पकलेचा, धम्मचक्र आणि चैत्य गवाक्षाचा प्रभाव आहे. ते वर्ल्ड हेरिटेज पावागड चंपानेर सुद्धा आपण बघणार आहोत. देवणी मोरीच्या बुद्धांच्या अस्थी, संकल्पभूमी आणि ते वडाचं झाड आणि सयाजीराव गायकवाडांचा राजवाडा सुद्धा आपण बघणार आहोत. आणि म्हणून सर्व उपासक उपासिकांनी हातामध्ये धम्मध्वज घेऊन, पांढरे वस्त्र परिधान करून आपण स्वतःच्या खर्चाने ज्याप्रमाणे भीमा कोरेगावाला जातो, दीक्षाभूमीला जातो, त्याचप्रमाणे 23 सप्टेंबरला संकल्पभूमीला चालायचं आहे. आपल्या भोजनाची मोफत त्या ठिकाणी व्यवस्था असणार आहे आणि म्हणून आपण आपापल्या स्वखर्चानं आपण 20 सप्टेंबर किंवा 21 सप्टेंबरला ट्रॅव्हल्स असेल तर ट्रॅव्हल्सनं आणि रेल्वे असेल तर आपापल्या ठिकाणून जी नजीक आणि जवळ रेल्वे तुम्हाला पडत असेल, कुणी रिझर्वेशनही करू शकता आणि कुणी वेळेवर सुद्धा येऊ शकता. आपण सर्वांनी 20 किंवा 21 सप्टेंबरला निघायचं आहे. 22 सप्टेंबरला म्हणजे 23 सप्टेंबरला मुख्य कार्यक्रम असतो. भीम संकल्प दिवस 23 सप्टेंबरचा असतो, पण त्याच्या आदल्या रात्री ज्याप्रमाणे भीमा कोरेगावाच्या विजय स्तंभाचा कार्यक्रम रात्रीला 12 वाजतापासून मानवंदना अभिवादन सुरू होते, त्याच पद्धतीने संकल्पभूमी बडोद्याला 22 तारखेच्या रात्रीला 12 वाजतापासून मानवंदना, संकल्प आणि त्या ठिकाणी बुद्धाची बुद्ध वंदना, तीरत्न वंदना होणार आहे. आणि त्यानंतर 22 तारखेच्या रात्री 12 वाजतापासून महापरित्त धम्मसूत्राचं पठन आदरणीय पूजनीय ज्ञानज्योतीजी महातेरो आणि भिक्खू संघ यांच्या मंगलवाणीतून होणार आहे. आणि त्यामुळे पहिल्यांदाच ज्ञानज्योती भंतेच्या माध्यमातून त्या वडाच्या निग्रोध वृक्षाखाली महापरित्त पाठाचा आपल्याला लाभ घेता येणार आहे. म्हणून आपण सर्वांनी 22 सप्टेंबरच्या महापरित्राण पाठामध्ये सुद्धा उपस्थित राहायचं आहे आणि भंतेच्या सहवासात राहून त्या ठिकाणी धम्म रॅलीचा आस्वाद घ्यायचा आहे. धम्म रॅली सकाळी 23 सप्टेंबरला निघेल संकल्पभूमी, सयाजी गार्डन, वडाचे झाड ते लक्ष्मी विलास राज पॅलेस पर्यंत. आपण सर्वांनी 20 किंवा 21 सप्टेंबरला आपल्या स्थानिक रेल्वे स्टेशनवरून किंवा जे आमचे अकोल्याचे बांधव असतील त्यांनी ओखापुरी गाडी किंवा मग अहमदाबाद, सुरत पर्यंत आपण येऊ शकता. सर्वांनी आपण संकल्पभूमी या 23 तारखेच्या भीम संकल्प दिवसाला आपण लाखोंच्या संख्येने त्या ठिकाणी सहभागी व्हायचं आहे. आणि त्या ठिकाणी आदरणीय पूजनीय भदंत ज्ञानज्योतीजी महातेरो यांच्या मार्गदर्शनात गुजरात मधील आमच्या
काही बौद्ध अनुयायांना धम्म दीक्षा सुद्धा देण्यात येणार आहे. भंतेंची ऐतिहासिक धम्म जी देसना त्या ठिकाणी होणार आहे. वेटिंग फॉर ए विजा ते 11 दिवस याचा अनुभव भंतेजी त्या ठिकाणी कथन करणार आहे. आपण सर्वांनी 20 आणि 21 सप्टेंबरला आपापल्या स्वखर्चानं रेल्वे स्टेशन किंवा रिझर्वेशन करून आपण सर्वांनी तमाम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि इकडे कर्नाटक सीमा, महाराष्ट्र छत्तीसगड सीमा, महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमा, महाराष्ट्र तेलंगणा सीमा, महाराष्ट्र गोवा कोकण सीमा या सीमा प्रदेशातील सर्व मराठी आणि इतरही भाषिक बौद्ध अनुयायी उपासक उपासिकांना समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि सर्व संघटनांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. आणि खास करून नाग विदर्भातील लोकांनी समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि संपूर्ण भिक्खू संघाने सुद्धा त्या ठिकाणी सामील व्हायचं आहे. आपलं एक प्रकारचं ते शक्ती प्रदर्शन असणार आहे आमच्या गुजराती बांधवांसाठी. आणि सोमनाथ महाविहार आणि सानावाकिया बुद्ध लेणीचा जे अतिक्रमण झालेलं आहे, सानावाकिया बुद्ध लेणी गुजरातच्या आणि सोमनाथ प्राचीन बौद्ध महाविहारावर जे अतिक्रमण झालेलं आहे त्याचा इतिहासाचा उलगडा सुद्धा त्या संकल्पभूमी बडोद्याला होणार आहे. आपण सर्वांना मी जाहीर आवाहन करतो की आपण सर्व तमाम आंबेडकरी अनुयायी आणि सर्व भिक्खू संघांनी त्या संकल्पभूमी बडोद्याला त्या ठिकाणी आपण बाबासाहेबांचं ते प्रेरणास्थान, ते ऊर्जास्थान ज्या ठिकाणी संकल्पच केला नसता तर आपल्याला हे सोन्याचे दिवस मिळाले नसते. तुमच्या अंगावर चांगले भारी कपडे आले नसते, माझ्या अंगावर हे चीवर आलं नसतं भगवंताचं. तो संकल्पाचाच हा परिणाम आहे की बाबासाहेबांनी धम्म दीक्षेया त्या ठिकाणी त्यांचं ते धम्म दीक्षेमध्ये ते परिवर्तन झालं या संकल्प दिनाचं. म्हणून या संकल्पभूमी बडोद्याला आपण सर्वांनी त्या ठिकाणी आपण यायचं आहे. सगळ्यांना जाहीर आवाहन करतो हा मेसेज आपण इतरांपर्यंत सुद्धा पोहोचवा. कारण आमच्या ऐतिहासिक स्थळांना, बौद्ध लेण्यांना आम्ही भेटी दिल्या नाही तर दुसरे लोक अतिक्रमण करत असतात. आपण जाणे सोडून दिले आणि त्यामुळे तो वारसा लोकांच्या विस्मरणात गेलेला आहे. जो इतिहास विसरतो तो इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणून आपण सर्वांनी त्या संकल्पभूमी बडोद्याला सर्वांनी पोहोचायचं आहे असं मी पुनश्च जाहीर आवाहन करतो. सर्वांच्या प्रति मंगलाची कामना करतो. थांबतो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.